वर्धा तालुक्यातील नागरिकांकरता मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान अंतर्गत भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषद सीओ पराग सुमन, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान हा उपक्रम वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। वर्धा जिल्हा परिषद व सार्वजनिक आरोग्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने सदर उपक्रमाअंतर्गत वर्धा तालुक्यातील नागरिकांकरिता 22 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चरखागृह सेवाग्राम रोड वरुड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नागरिकांना मोफत नेत्ररोग, दंतरोग आणि इतर विविध आजारांची तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जातील। तसेच आवश्यकतेनुसार निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र चष्म्याचे वाटप, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी व संबंधित औषध उपचारही मोफत पुरवले जातील। या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी नोंदणी आणि इतर शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। वर्धा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास केले। माननीय डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री गृह, ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा यांच्या संकल्पनेतनं मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान हे आपण इथे वर्धा जिल्ह्यात राबवित आहोत। दिनांक 22 जुलै रोजी याचा आपण उद्घाटन करत आहोत। 22 जुलैला चरखागृह सेवाग्राम रोड वरुड येथे या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे। या दिवशी वर्धा तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग तसेच वर्धा नगरपालिका क्षेत्रातून जे रुग्ण आहेत, ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे किंवा होण्याची शक्यता आहे, त्रास आहे, तसेच या ठिकाणी दंत चिकित्सा, ज्यांना दाताचे काही त्रास आहेत, तसेच रक्तदाब असणारे किंवा मधुमेह असणारे रुग्ण किंवा इतरही काही जनरल जे आजार असतात त्याची पण चिकित्सा आणि औषधोपचार या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त नागरिकांना मी असं आवाहन करतो की मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी उपस्थित राहावं व जे मोफत आपल्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा। अशी सुविधा आपल्याला एका ठिकाणी मिळणार नाहीये, त्याच्यासाठी मी आपणाला आवाहन करतो की आपण याचा जरूर आणि निश्चितपणे फायदा घ्यावा। धन्यवाद।